नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण वाचत आहोत. या कादंबरीच्या शेवटाकडे आपण चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. या समाजकार्याच्या वेडापायी घरी खूपच दुर्लक्ष झालं. सई तशी अडाणी. तिला हे सारं आवडायचं नाही. आपला विरह तिला क्षणभरही सहन व्हायचा नाही. मी मात्र कधी काळी वाचलेल्या सावरकरांच्या काळे पाणी ह्या पुस्तकातील वाक्य तिच्या तोंडावर फेकायचो. अगं, संसार म्हणजे तरी काय? कावळे नाही का काडी काडी करण घरटी रचत? तसं संसार. आपल्या घराचा जरी धूर निघाला तरी उद्या दुसऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघणार आहे. सतत भाषण करावं तशा आविर्भावातील वाक्य ऐकून ती गोरीमोरी व्हायची. सईला सुरुवातीला 2-3 वर्ष मूलबाळ नव्हतं. मुलासाठी ती खूपच कष्टी असायची. एकदा ती तिच्या चुलत्याकडे माहेराला गेली. तिचा चुलता जवळच गोलपिठाला लागून असलेल्या सिद्धार्थनगरच्या बाफ्ती चाळीत राहत होता. भोवतालची वस्ती आवडायची नाही. दिवसाही हिजडे वेश्या फुटपाथला उभ्या राहत. त्यांचे अचकट बिचकट हावभाव चालत. सईनं तिकडे जाऊ नये असं खूपदा वाटायचं. एकदा ती अशीच माहेरावरून परतलेली असते. तिथं तिनं मूल व्हावं म्हणून भगत पाहिलेला. त्याचा अंगारा घेऊन ती आलेली असते. मी कधीही विशेष न रागवणारा पण तिच्यावर कमालीचा वैतागलो. तिला घराबाहेर हुसकावून लावलं. नाटकात जसा क्षमा मागण्याचा सीन असतो तसं तिनं पुन्हा असं करणार नाही अशी क्षमायाचना करायला लावलं. तेव्हा कुठं तिला घरात परत घेतलं. लग्नानंतर तब्बल 2-3 वर्षांनी सईला दिवस जातात. राजकमलच्या नवरंग या चित्रपटातील कवीसारखी माझी अवस्था होते. सईला मुलगा हवा असतो तर मला मुलगी. आईलाही वंशाचा दिवा हवा असतो. बायकोचं बाळणपण आलं असताना नेमका त्याच वेळी सासूबाईचं बाळणपण आलं असेल तर कसं वाटेल? अर्थात मी ज्या सासूबाईबद्दल सांगत आहे ती माझ्या सासऱ्यानं ठेवलेली बाई, देशमुखीन, मराठा जातीतील. बऱ्याच वर्षांपासून सासऱ्याचं हे लळीत असावं. देशमुखीन असल्यामुळं पुन्हा लग्न करण्यास परवानगी नाही. बाईचा लग्नाचा नवरा ऐन उमेदीत मेलेला. बाई सासऱ्यावर कशी बरे भाळली? सासरा तर डांबरासारखा काळा आणि बाई खूपच नेटकी, उजळ अंगकांतीची. सासऱ्यानं बाईला चक्क बाळणपणाकरता गावावरून मुंबईला आणलेलं, तेही जावयाकडे. बाई पिवळी धमक पडलेली. बाईचं भरलेलं पोट दिसायचं. बाई मात्र लाजेनं खूपच खजील झालेल्या. नजर वर करीत नसत. अशा बाया पूर्वी पंढरपूरला जायच्या. आता सासऱ्यानं मुंबईची शक्कल लढवली होती. बायको आणि सासूबाई एकाच दवाखान्यात बाळण झाल्या. मला मुलगी झालेली असते. मुलगी आईचा चेहरा घेऊन आलेली असते. डोळे निळसळघारे, गुलाबी रंग, अंग कापसासारखं मऊ. हातात घेतलं तर सुळकण पडेल अशी. वर्गात पाहिलेल्या एका मुलीची आठवण झाली. मुलीचं नाव बकुळा ठेवलं. झालेला आनंद काही फार काळ टिकला नाही. सासूबाई बाळंत होतात त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा मूल सोबत आणलं जात नाही. बाईला गोरापान मुलगा झालेला असतो. गावाखान्यातही बाया कुजबुजत असतात. म्युनिसिपाल्टीच्या दवाखान्यातच तळालाच एक पाळणा असतो, बेवारशी मुलांकरिता. त्यात बाईनं मूल ठेवून दिलेलं. बाई उजळ माथ्यानं गावी निघून जातात, सोबत सासरे. झालेल्या प्रकारानं मी मात्र बराच काळ बैचेन. खरंच त्या टाकलेल्या मुलाचं शेवटी काय बरं झालं असेल? आज मी जे सांगणार आहे ना ते माझ्या घरच्या भानगडीबद्दल. आतापर्यंत दुसऱ्यांची लफडी काढण्यात मी चांगलाच रस घेतला, पण स्वतःचं सांगताना मात्र कासावीस होतोय. अर्थात भारतीय समाजातील नीतीचे हे ओझं आहे ते माझ्याही मानेवर आहे. पुरुषाबद्दल, त्याच्या भानगडीबद्दल कुणाला काहीच वाटत नाही, पण स्वतःच्या स्त्रीचा साधा संशय जरी आला तरी केवढं मोठं रामायण घडतं हे अनेकांना माहीत आहेच. ह्यात सईचा दोष किती आणि परिस्थितीचा किती ह्याचा मला आजही संभ्रम पडलाय.
एखादा सस्पेन्स सिनेमा पाहावा ना, तसं हेही कथानक खूपच गुंतागुंतीचं. त्यात अनेक प्रकारांचे विचारांचे दोरे अडकलेत. घटनेला सुरुवात झाली ती आम्ही ज्या चाळीत राहत होतो ना, तिला तोडण्याच्या प्रकरणावरून. कावाखान्याची जी नाल्याच्या आकाराची कौलारू चाळ होती, ती जागच्या मालकाला तोडायची होती. तिथं त्याला टोलेजंग इमारत बांधायची असते. अर्थात आम्ही आमचे बापजादे खूप काळापासून इथं राहत होतो. आम्हाला मालकानं पर्यायी जागा द्यावी, हे भाडेकरूंचं म्हणणं ओघानं आलंच. ह्या जागेचा मालक मी केव्हाच पाहिला नाही, पण भाडं उकळणारा मेहता चांगला परिचयाचा होता. उंच धडंग, मखमली सदरा, धोतर, रंगानं काळा. त्यानं काय करावं? सरळ फोडा आणि झोडाची नीती अवलंबिली. नवीन घरं देण्यास तो तयार होता, पण कुणाच्या हाती द्यावी हा त्याला सरळ प्रश्न होता. आमच्या नावे काही भाड्याच्या पावत्या नव्हत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे काकूला आम्ही नवीन घरात राहायला नको होतो. काकूला जसं आम्ही नको असतो तसंच मावस चुलत्याच्या घरात त्याची विधवा भावजय राहत होती. तिलाही दिराबरोबर राहायला नको होतं. शेवटी वेगवेगळ्या स्टॅम्प पेपरवर कागदपत्र नोंदविली गेली. भाडेकरूंना वेगवेगळं गाठून मेहता फिरत होताच. शेवटी बिल्डिंग तयार होईपर्यंत आम्हाला घर सोडावं लागतंच. राहण्याचा बागलबुवा होताच. जवळच्याच इमारतीत चंदरच्या घरात आम्ही म्हणजे आई, बायको आणि मुलगी असे राहायला गेलो. बाकीची मंडळी अशीच कुठं कुठं दिवस काढत होती. नव्या कोऱ्या इमारतीत आपल्याला घर मिळेल ह्या स्वप्नावर आम्ही सारे जगत होतो. अनेकांना नवल वाटत असेल, मूळच्या 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही एवढी माणसं कशी राहत होतो. नव्या जागेत त्यापेक्षाही कमी जागा होती. तिथं तर चंदरचं बिराड धरून 3 खटली राहत होती. रात्री पाताळच्या तात्पुरत्या भिंती. आजही आठवण येते तेव्हा अंगावर काटा उभा राहतो. 2-3 महिने आम्ही ह्या घरात पोट भाडोत्री म्हणून होतो. ह्याच दरम्यान सईबाई संबंधी अवतीभवती कुजबूज सुरू झाली. त्याला कारणही मीच. इमारतीच्या कोपऱ्याला एक सायकलचं दुकान होतं. तिथं मेहबूब नावाचा मुसलमान तरुण कामाला होता. माझ्यापेक्षा थोडासा ठेंगणाच असेल, रंगानं गोरापान. सायकलच्या दुकानात कष्टाची कामं करायचा, त्यामुळं त्याचे दंड खूपच धष्टपुष्ट वाटत. हा स्वभावानं गोड होता. त्याला शेर शायरीचा चांगलाच नाद होता. मला तो मनापासून आवडायचा. मी त्याच्याबरोबर नेहमीच फिरायचो. हॉटेलात जाऊन चहा प्यायचो. 1-2दा घरातील पुरणपोळी त्याला मोठ्या आग्रहानं खायला दिली होती. एकदा तर आजारी असताना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. मला सदमा झालाय असं तो म्हणाला होता. घरी आल्यावर सईलाच वेळेवर औषध देणं सुचवलं होतं. त्याचं मुंबईत कुणीच नव्हतं. तो खाट टाकून आमच्या गॅलरीत झोपायचा. आजूबाजूची कुजबूज माझ्या लक्षात येत होती. पण हा सारा मूर्खपणा आहे, ह्यात कुणाचा तरी बनाव आहे. आम्ही कावाखाना सोडून गेलो तर आमचा घरात वाटा राहणार नाही. कुणी तारहिडीस नाटक रचलं आहे असं वाटायचं. लोकांना खिजवण्याकरता मी मेहबूब बरोबर जास्तीत जास्त फिरू लागलो. हॉटेलात तासनतास बसू लागलो. आईनंही 1-2दा सईचं पाऊल घसरत चाललंय म्हणून नकळत सूचना देऊन पाहिलं. मी उलट आईवरच रागावलो. म्हणालो, मला पुरावा दाखव. अर्थात कोणती आई असा पुरावा दाखवील? ती गप्प बसली. मी ऐकत नाही हे पाहून ती मुलीकडे गावी निघून गेली. आता गावगप्पांना जादाच ऊत आलेला. त्यावेळी मी बुद्धयान लिहित होतो. बहुधा गदी माडगुळकरांकडून प्रेरणा घेतली असावी. 10-15 गीतंही बांधली होती. एका कॉलेजमधल्या मित्राला मी ती दाखवली. तो गीतं वाचून म्हणाला, बुद्धयान काय लिहितोस? झवायन लिही असं म्हणत माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत तो निघून गेला. कावाखान्यात शिरताना आपल्याकडे सारेच कॉलेजमधले मित्र आज जसा पाहत असतो तसे पाहताच. दिवसेंदिवस मी खचत जातो. सईचा संशय घेण्यास काहीच जागा नसते. उगाच तिला सुळ्यावर देण्यात काय बरं हाशील आहे. लग्न झाल्यानंतरचं तिचं मनस्वी प्रेम आजही तसंच उचंबळत असतं. तिनं आपल्याच मित्रासंबंधी केलेल्या तक्रारी आठवत असतात. त्यामुळं तिच्याबद्दल संशय घेण्यास काहीच जागा नसते. पण ह्याच दरम्यान एक घटना घडते. कामावरून आलो म्हणजे जोरानं मुलीच्या नावानं बकुळा म्हणून ओरडणं हा माझा परिपाठ.
लहान मुलीचं मला मनस्वी वेड लागलेलं. चाळीत चांगलाच अंधार. घरात बघतो तो सई नाही. माझा आवाज ऐकून ती संडासाच्या दिशेने येते. तिच्या हाती राखेचा टोप असतो. मी कुतूहलानं संडासाच्या बाजूला डोकवतो. तिथं नळावर मेहबूब कपडे धुत असतो. माझ्या मनात संशय कल्लोळ जन्म पावतो. साऱ्या रात्रभर झोप लागत नाही. सईला विचारण्याचा प्रयत्न करतो. ती रडायला लागते. मुलीच्या नावानं अनाशप्ता घेते. काय करावं कळत नाही. विचारानं रात्रभर माता फुटायला आलेला. सकाळी रविवार असतो. कामावर जाण्याची घाई नसते. ही दोघं बाहेर कुठे भेटत असतील. सईला सभेला जातो असं सांगून बाहेर सटकतो. सई दररोज बाजाराकरिता कामाठीपुऱ्यातील हाजरी बाजारात जात असे. तिथे जाऊन एका कोपऱ्यात उभा राहतो. प्रियकराला भेटण्यात जायचं तर शृंगार करतात, पण सई तशी मूल झाल्यापासून खूपच गबाळी राहायची. तिला घाणेरडं का राहतेस म्हणून विचारलं तर सांगायची, मला काय करायचंय नटून सजून. ह्यावेळीही ती अशीच गबाळ्या जुनेरात मार्केटात आलेली, पण त्या जुनेरातही तिचं सौंदर्य उठून दिसत होतं. आपण ह्या निष्पाप चेहऱ्यावर उगाचच आळ घेतोय असंही वाटत होतं. ती बाजारातून परतत असताना चमत्कार घडतो. तिथं मेहबूब एका कोपऱ्यावर तिच्याशी बोलत उभा. जमीन फाटावी आणि आपल्याला धरतीनं आत घ्यावं असं वाटतं. मी तसाच पुढं होतो. मला पाहता सई घाबरलेली. मी तिला घरी जाव्यास सांगतो. मेहबूबला घेऊन एका इराणी हॉटेलात जातो. आता रडायला लागलेला. कुरान की कसम वह मेरी बहन है असं बडबडायला लागला. काय करावं हे कळेना. मी त्याला लगेच मुंबई सोडायला सांगतो. घरी येऊन पाहतो तो मेहबूब गावी जाण्याच्या मार्गाला लागलेला. तेव्हापासून तो पुढं कुठंच दिसला नाही. आपल्या मनात मात्र सैतान जागा झालेला. खरं काय खोटं काय म्हणून रात्र रात्र सईला छेडत असतो. ती काही सांगायला तयार नसते. तिनं नन्नाचा पाडा धरलेला. आजवर आपण अनेक पुस्तकं वाचलेली. रसेलचं नीतिशास्त्र वाचलेलं, पण अशा वेळी हे ग्रंथ उपयोगी पडेनात. 10-15 दिवस विचारातच गेले. खूपच हल्लक झालो. 90 पौंडावर आलो. एकदा मात्र वाटलं की विचारानं आपण मरणार. डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले. दिवाळी आठवड्यावर आलेली. मी सईला मुलीला नवीन कपडे घेतले. सईला माहेराला नेऊन सोडावं हा विचार पक्का झाला. सईला मात्र माझ्या मनाचा अंदाज लागला नाही. तिच्या माहेरातून निघताना आपल्याला टीबी झाला आहे, काही दिवस सईला माहेरालाच ठेवा असं सासरच्या मंडळींना सांगायला विसरलो नव्हतो. कावाखान्यात पुन्हा परतलो होतो. आता सारा कावाखाना खायला उठला होता. बैचेनी वाढत होती. आपली फसवणूक झाली असं मनोमन वाटू लागलं. कुणाशी नीट बोलत नव्हतो. रात्र झाली म्हणजे आपोआप डोळ्यांना धारा लागत. प्रेमभंगाचं दुःख काळीच कुरतडत होतं. हे सारं होतं तरी नोकरीची बिगर टाकत होतो. कावाखाना जेव्हा खूपच मानसिक त्रास देऊ लागला तेव्हा शिवडीला बहिणीकडे राहावयास गेलो. बहीण नवऱ्याबरोबर राहत होती. गावी मला वेड लागलंय अशा बातम्या पोहोचल्या होत्या. मी रस्त्यावरचे कागद फाडतो, दगडी मारतो ही भूमिका उठली होती. आई मात्र दुभंगून गेली होती. तिला वाटलं माझ्यावर सई नकरणी केली. ती भगत पाहत होती. एकदा आठवतं तिनं एक कोकणी भगत घरी आणलेला. त्यानं कोंबडं काहीतरी उतारा माझ्यावरून उतरून टाकला. मी हे सारं सुन्नपणे पाहत होतो. विरोध करण्याचं मानसिक धैर्य राहिलं नव्हतं तेव्हा माझ्यात. मी मनानं खूपच विकल झालो होतो. एकाच वेळी सईची आसक्ती आणि घृणा अशा दोन्हीही वाटत होत्या. सई मात्र मनातून तुटत नव्हती. एकदा दोनदा सई मुलीला घेऊन नांदायला आली होती, पण मी तिला साडी चोळी घेऊन गाडी खर्च देऊन पुन्हा गावी रवाना केलं होतं. आज ना उद्या आपल्याला नवरा घेऊन जाईल ही आशा तिला होती. मी डबल रोल खेळत होतो याची तिला जाणीव नव्हती. काळ असा जात होता आणि माझं मन पुन्हा नव्यानं उभारी धरत नव्हतं. पुरा कोसळून पडलं होतो. साबळे नावाचा माझा एक मित्र होता. त्या काळात ह्यानं खूपच धीर दिला, पण गेलं वर्षभर मी बाईशिवाय कसं राहू शकलो हा त्याला प्रश्न पडलेला.
तसं त्याचं चारित्र्य चांगलं होतं. दारूच्या थेंबालाही तो शिवत नव्हता. मी एवढा उद्ध्वस्त झालो होतो तरी दारूच्या थेंबात हे दुःख बुडवावं असं मला वाटलं नाही. साबळेला माझी मात्र काळजी होती. तो मला रात्र फोरास रोड, पवन पूल इत्यादी ठिकाणी वेश्यांच्या वस्तीत फिरवायचा. पण ह्या बाया मला ओंगळ वाटायच्या. माझ्या शरीराला झिंझिण्या यायच्या नाहीत. कधी तर वाटायचं, साला आपण छक्का झालो की काय. सुंदर मुलगी दिसली की इंद्रियांची थरथर व्हायची. तालुक्यात मुलींचं वसतिगृह होतं. एकदा तिथं ट्रस्टची वार्षिक सभा असते. त्या सभेला कार्यकर्ता म्हणून गेलेलो. स्वयंपाकीन बाई आणि मुलींचं सतत भांडण. ही भांडणं मिटून मुंबईत परतावं असं मला ट्रस्टींकडून सांगितलं जातं. तिथं घारोळ्या डोळ्याची एक मुलगी होती, गोरीपान पण अटकर बांध्याची. तिला मी मनापासून आवडलेलो. माझ्या तिथल्याच एका नातेवाईक मुलीनं माझी ट्रॅजेडी तिला सांगितलेली. तो परिस्थितीनं खूपच गरीब आहे असंही सांगितलेलं. ती म्हणाली, मी त्याच्याबरोबर झोपडीतही राहीन. पण का कुणास ठाऊक, घाऱ्या डोळ्याचा मी धसका घेतला. मी रिस्पॉन्स दिला नाही. ह्याच दरम्यान मित्राने एकदा माझ्यासाठी एक बाई ठरवलेली. चौपाटीला एकटीच फिरत होती. बाई काळी सावळी पण दिसायला छान होती. तिनंच आम्हाला नवलकर स्ट्रीटला नेलेलं. मित्र बाहेरच थांबला. बाई धंदेवाली होती. बाहेरून ती शिकार पकडून आणत असावी. आज कोण बकरा पकडला म्हणून बाकीच्या फसकन हसत बोलल्या. मला तर मनातून धडकी भरलेली. एखाद्या थंडगार गोळ्यासारखा मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिलाही नवल वाटलेलं दिसलं. तिच्या माझ्या झालेला संवाद आजही आठवतोय. मी तिला म्हणालो, तुझं लग्न झालंय? त्यावर उदास हसत ती म्हणाली, माझं लग्न दररोज होतं. मी जेव्हा काहीही न करता तसाच बाहेर आलो तेव्हा मित्राने तिला विचारलं. ती म्हणाली, तुम्हारा आदमी काम का नाही है? तेव्हा मित्र माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहू लागला. वेश्यागारातील ती माझी पहिली आणि शेवटची वेळ. इथं मात्र थोडंसं खोटं बोललो. अलीकडे एका श्रीमंत मित्राबरोबर फोरास रोडला कोठीवर गाणं ऐकायला गेलेलो. तिथल्या गाण्याचा आनंद मात्र लुटू शकलो नाही. कोठीवर पाहिलेलं मुलांचं पाटी दप्तर, मागच्या दालनात झोपडीतील मुलं ह्यानंच अधिक अस्वस्थ झालो. आपल्याबरोबर हातात गजरे बांधलेल्या, तारुण्यानं मुसमुसलेल्या 4-5 पोरी टाळ्यापिटीत गात असतात. अशावेळी एक मुलगी नेमकी माझ्याच मुलीसारखी मला भासते. चेहऱ्याची ठेवणही तशीच. घारे डोळे, निमुळता चेहरा, गोरा रंग. नाचत असताना तिचं गरोदर पोट दिसत होतं. आपल्या मनात हा विचार का बरं यावा याची मुळं मला आजही उकलत नाही. माझं मन ज्वालागृहासारखं आत कोंडून फुटेल की काय असा भास मला होत होता. माझं मन मित्राला समजलं की काय कुणास ठाऊक, पण त्यानं तिला नाचायचं थांबवलं. त्यावेळच्या दुःखावर मी फुंकर मिळाली ती मात्र एका दुर्दैवी घटनेमुळे. माणसाचं मन मोठं गमतीदार असतं हेच खरं. शत्रूवरही असं संकट येऊ नये असं आपण म्हणतो खरं, पण आपल्यासारखं कुणाचं दुःख पाहिलं तर बरं वाटत असेल काय? मी जी घटना ऐकली त्यामुळं वाटलं, आपलं दुःख या घटनेपुढं काहीच नाही. ऑफिसात शेजारच्या टेबलावर एक गृहस्थ काम करीत असायचा. स्वभावाने खूपच उमदा, चांगला स्पोर्ट्समन. तो एकाएकी खूपच खचला. काळजीनं त्याचा चेहरा काळवंडलेला. माझी घटना तशी ऑफिसच्या जगात कुणालाच माहीत नव्हती. शेजारी काम करीत असलेल्या त्या कर्मचाऱ्यानं एकदा माझ्याजवळ मन उघडं केलं. तसा चांगला सुशिक्षित, BSc झालेला, जातीनं उच्चवर्णीय. त्यानं सांगितलेल्या घटनेवर तर माझा विश्वासच बसेना. त्यानं नुकतीच बायको सोडली होती. आपली मुलं परत मिळावीत म्हणून तो कोर्टात भांडत होता. बायको सोडण्याचं कारण खूपच धक्कादायक वाटलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे बायकोनं तिच्याच सख्ख्या भावाबरोबर जार कर्म केलेलं. असलं अक्रीत कधीच ऐकलं नव्हतं. मी जेव्हा अविश्वास व्यक्त केला तेव्हा त्यानं बहीण भावंडांची काही पत्र दाखवली. भावानं बहिणीला लिहिलं होतं. पत्राच्या वर साईबाबा प्रसन्न असं लिहिलेलं. त्यात एक वाक्य खूपच चमत्कारिक होतं. तुझ्या लग्नाच्या आधी आपण जे काम करीत होतो ते ह्यापुढेही करता येईल. अर्थात काम ह्याचा अर्थ तुला कळला असेलच.
जीवनाची खूपच विकृत बाजू मी पाहत होतो. ही पत्र खोटी तरी कशी समजायची? कर्मचारी सांगत होता. मी हा असा टूरवर. बहिणीला सांभाळायला भावापेक्षा जगात अशी कोणती समर्थ ताकद आहे? कोर्टात सादर करण्याकरता ह्या पत्रांचे त्यानं काही फोटोही काढले होते. ही गोष्ट ऐकताना का कुणास ठाऊक जावजीबाबांनी लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. गोष्ट अशी. एक होता ब्राह्मण. तो हसला म्हणजे त्याच्या तोंडातून मोती पोवळी पडायची. राजाला ही बातमी समजते. असलं आश्चर्य आपल्या दरबारी असावं म्हणून तो शिपायांना त्याला आणायला पाठवतो. राजाची आज्ञा ऐकून तो ब्राह्मण शिपायांबरोबर घराबाहेर पडतो. फरलांगभर अंतर चालून गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपलं पंचांग घरी विसरले. ब्राह्मण घरी जातो. तो दरवाजातूनच बघतो की आपली बायको पुरुषाशी रममाण झाली आहे. तो तसाच मागे परततो. राजवाड्यात येतो तेव्हा ब्राह्मण हसतच नाही. त्याच्यापुढे अनेक विनोदी प्रसंगही केले जातात, पण ब्राह्मण मुकाच. शेवटी राजा त्याला तुरुंगात डांबतो. तिथे एका रात्री ब्राह्मण झरोक्यातून पौर्णिमेचं चांदणं पाहत असतो. तो एकाएकी चमकतो. राजाची पट्टराणी पंचारती घेऊन घोड्याचा खरारा करणाऱ्या नोकराला ओवाळीत असते. नोकराचा हट्ट म्हणून ती घोडीसारखी वागते. तिच्या पाठीवर तो नोकर बसलेला आणि झ्या झ्या करीत घोडा हाकतो आहे. हे दृश्य पाहताच ब्राह्मण खळखळून हसू लागतो. सकाळी बघताच तो सारा तुरुंग मोतापोवळ्यांनी भरलेला. बोलून चालून ही गोष्टच, पण त्यात जीवनाचं मोठं सार साठलं आहे असं वाटलं. पुढं कावाखान्यात राहणं असह्य होऊ लागलं. आम्हाला ज्या नव्या इमारतीत घरे मिळणार असतात त्या इमारतीचे माळे चढत असतात आणि आम्ही त्याखाली गुदमरत असतो. मालक घर देण्याचं नावच काढीना. आम्हा सर्वांना टांगत ठेवलेलं. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ज्या नातेवाईकाच्या नावे सर्व घराच्या भाड्यांच्या पावत्या होत्या त्याला मेहतानं फोडलं. काही हजारांची रक्कम देऊन वाटेला लावलं. आमच्या सर्वांच्या तोंडाला पानं पुसली गेली होती. आमच्या हाती घराच्या संदर्भात कागदाचा कपटाही नसल्यामुळे आम्हाला कोर्टात जाता येत नव्हतं. इमारतीचा प्रत्येक फ्लॅट 50-60 हजारांनी विकावयास काढणाऱ्या मालकाला आम्ही म्हणजे कोणत्या तरी झाडाचा पाला वाटत होतो. शेवटी सर्व नातेवाईक कावाखान्यातून पांगले. माझी तर ह्या दरम्यान मनस्थिती खूपच खचलेली. ह्या इमारतीपायी माझ्या संसाराची धूळधाण झाली असं वाटायचं. ह्या ठिकाणी राहणं म्हणजे पुन्हा पुन्हा पूर्वस्मृती चाळवणं असं झालं असतं. आई आणि मी कावाखाना सोडतो. आई आता माझ्या बाबतीत खूपच हळवी झालेली असते. तिच्या एकुलत्या एक मुलाचं संसाराची धूळधाण झाली होती ना. सई असताना ती नेहमी मुलीची बाजू घ्यायची, पण सई गेल्यानंतर ती आपल्याच मुलीवर डाफरायची. मला तळहाताच्या फोडासारखी जपायची. आईच्या स्वभावाची गंमत वाटायची. मुंबईत अर्थात आम्हाला कुठं सहारा नव्हताच. आम्ही शिवडीला बहिणीकडे राहावयास गेलो. तुम्ही एकमेकाला खेटलेल्या 2 झाडांच्या खोडातून तिसरंच झाड उगवलेलं पाहिलं असेल. म्हणतात त्या खोडांच्या वेचक्यात पक्षी उडताना बी टाकतो. शिवडीला राहावयास गेलो तेव्हा माझ्या ह्या दुभंगलेल्या मनात तरारून कोंब फुटू लागला. आता तुझी उत्सुकता चाळवली असेल नाही का? पण हे सारं ऐकण्यापूर्वी शिवडीचा सारा भौगोलिक आणि सामाजिक परिसर पाहावा लागेल, म्हणजे नेमकी कल्पना येईल. शिवडी स्टेशन सोडलं आणि वडाळ्याच्या दिशेने काही पावलं चालू लागलो म्हणजे रेल्वे लाईनला खेटूनच फार मोठी झोपडपट्टी आहे. एकमेकाला खेटून असलेली सारी पत्र्याची घरं. घरासमोर चिंचोळ्या वाटा. एकदा आत गेलात की चक्रव्यूहात अडकल्यासारखं गरगरायला होतं. सुरुवातीच्या 7-8 दिवसात 2 कारणांमुळे वैतागलो. एक म्हणजे शिवडीचा जीवघेणा वास. ह्या भागात सुक्या मासळीची गुदामं. गल्लीतून जाताना नाकाला रुमाल लावावा लागायचा. पुढं ह्या वासाची सवय झाली. वासच येईनासा झाला. ह्या वासावरून आठवलं, एकदा सुक्या बोंबलाचं पुडकं घेऊन फर्स्ट क्लासच्या डब्यात चुकून चढलो होतो. फर्स्ट क्लासला सारे प्रवासी वास कुठून येतो म्हणून नाकांनी शोध घेत होते. वरमून लगेच पुढच्या स्टेशनात उतरलो. 3ऱ्या वर्गाच्या प्रवाशांना हा वास मात्र आला नाही. आहे की नाही गंमत? शिवडीचा हा असा वास. वैतागायचं दुसरं कारण म्हणजे ह्या चाळी शेजारूनच लोकल धावायच्या.
गाडी रुळावरून जाताना झोपमोड व्हायची. घराची खालची सारावलेली जमीन भूकंपासारखी थरथर करायची. ह्या थरथरीची पुढं सवय होत गेली. कुठेतरी वाचलंय, एका ध्येयानं प्रेरित झालेली माणसं नरकातही स्वर्गसुख मिळवतील. असं हे स्वर्गसुख. नरकाचंही हे केवढं बरं उदात्तीकरण. अशा ह्या नरकात बहिणीनं संसार थाटलेला. बहिणीची या चाळीत 10x12 रूम, पत्र्याच्याच भिंती. एका घरात बोललं तर सहज दुसऱ्या घरात ऐकू जाईल अशी अवस्था. सार्वजनिक नळात पाणी. घरात जी न्हाणी होती ती दरवाजातच पाडलेली. बाहेर थोडंसं अंगण, त्यावर पत्र्याची शेड. अवतीभोवती सारी वस्ती मुसलमानांची. सारे मुसलमान घाटावरचे, काही कोकणातले. त्यांची हिंदी भाषा ही मजेशीर. कावळ्याने फडकं फाड्या किंवा म्हैसने गोबर हाग्या अशी मराठी मिश्रित. ह्या वस्तीत 1-2 घरं महारांची असावीत. मुसलमान मंडळी महाराचा बाट धरतात. त्याचा घरचं खातपीत नाहीत हे जेव्हा कळलं तेव्हा उडालोच. भारतीय जातीव्यवस्थेची मुळंही अशी वेडीवाकडी खोलवर रुजलेली. ह्या 10x12च्या खोलीत मेहुणा, बहीण, त्यांचं लहान मूल, सासरा ही मंडळी राहायची. ह्याशिवाय मेहुण्याच्या मित्राचंही बिऱ्हाड होतं. कोकणस्थ, सावंत त्यांचं नाव. त्यांची पत्नी चंपाताई मात्र खूपच मनमिळावू. ह्या सर्व गचपानात आई आणि मी राहायला आलेलो. आता आम्ही कसे राहत असू याची तू कल्पना करू शकतोस. ह्या वस्तीत राहताना सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे संडासचा. चाळीच्या संडासात जाताना अंगावर काटा उभा राहायचा. वळवळणारे पांढरे किडे, वर आलेली विष्ठा. त्यामुळं सकाळ झाली म्हणजे संडासात जाणं दिव्यच वाटायचं. पुढं मी कळ दाबून ऑफिसातच संडासला जाऊ लागलो. शिवडीला राहायला आलो खरा, पण मनातील बैचेनी जात नव्हती. सईची आणि बकुळाची आठवण विसरू शकत नव्हतो. अंगणातील बाकड्यावर गुडघ्यात मान खुपसून तासनतास बसायचो. वाचावंसं वाटायचं नाही किंवा बहिणीच्या मुलाशी खेळण्यातही रस वाटायचा नाही. आई मात्र हवालदिल झालेली. काय करावं हे तिला कळेना. अशा मानसिक अवस्थेतच सलमा भेटली. आता ही सलमा कोण म्हणून कुणाला प्रश्न पडेल. एका मुसलमानामुळं माझ्या संसाराचे धिंदवडे निघाले होते. तेव्हा एका मुसलमान पोरीसंबंधी मी ही थाप मारतोय असं कुणाला वाटू शकतं. पण सलमाला मी प्रथम पाहिलं आणि तिनंच जेव्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्गाच्या योगायोगाचा सुरुवातीला मला अचंबा वाटला. त्याचं काय झालं? सलमाचं घर समोरच्या चाळीत. दोन्ही चाळीत 10-12 फुटाचं अंतर. नळावरून पाणी आणायची. सलमाची वाट आमच्याच घरापासून निघेलेली. घरात किंवा अंगणात बसलं म्हणजे सलमाचं घर दिसायचं. सलमा तशी अंगकाठीनं सडपातळ, काळ्या सावळ्या रंगाची. तिचे बदामी डोळे मात्र काळेभोर. 16-17 वर्षांची असावी. कुर्ता पायजमा घालायची. सुळसुळीत दुपट्टा. पाठीवर लांबसडक केसांची वेणी ती सोडायची. सलमा तशी खूपच आकर्षक होती. वस्तीत तिला तरुण मुलं नर्गिस म्हणून चिडवीत. तिच्या शरीराचा कातीव आकार होता. एकदा तिनं प्रश्न विचारला, आपको क्या होता है, बडे उदास बैठते हो. मी यावर खिन्न हसलो. बहिणीशी आणि चंपाताईशी तिची तशी दोस्ती होती. केव्हा केव्हा भिंगरीसारखी घरात नाचून जायची. तिला माझ्या आयुष्याची एव्हाना कल्पना आली होती. ती म्हणायची, तेरे औरत यहाँ आएगी तो मैं उसे लाठी से मारूंगी. तिने माझ्यात काय पाहिलं होतं कुणास ठाऊक. मी स्वतःला आरशात बघायचो तेव्हा माझीच मला भीती वाटायची. गालफाडं बसलेली, डोळे खोल गेलेले, त्याभोवती काळी वर्तुळं. खूप रडल्याचाही तो परिणाम असावा. एकदा तर तिनं चक्क अंगावर पाणी टाकलं. विशेष काही वाटलं नाही. ही पोरगी आपल्याला का छळते म्हणून वैतागलो होतो. हळूहळू सलमा माझ्यावर प्रभाव टाकू लागली. मला वाटायचं मांजर उंदराशी खेळावं तशी ती माझ्याशी खेळते आहे. दुधानं माझं तोंड पोळलं होतं. त्यामुळं हा सारा प्रकार मला हास्यास्पद वाटला. पण एवढं जरी होतं तरी माझ्यावर निश्चित परंतु नकळत काही परिणाम होत होता याची जाणीवही मला होत होती. सलमाचा बाप ह्या भागातला एक प्रसिद्ध दादा होता.
त्याला येता जाता एकदा दोनदा मी पाहिलं होतं. त्याची करडी नजर पाहून टरकलो होतो. सलमाच्या आईकडं मात्र त्याचं विशेष लक्ष नसावं. त्यानं दुसरं लग्न केलं होतं. ती बाई सलमाच्या आईपेक्षा खूपच तरुण होती. तिला घेऊन सलमाच्या बापानं वेगळं भिराड थाटलं होतं. पण ह्या घरातही त्याचा तेवढा वचक होता. तो मनात आला म्हणजे चक्र टाकायचा. सलमा काही माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती. तिच्याबरोबर तसं उघड बोलणं शक्यच नव्हतं. तिच्या घरात तसा कडक गोशा होता. ती कधी बाहेर पडलीच तर बुरखा घालूनच बाहेर पडे. पण सलमा खूपच चतुर वाटली. तिचं उर्दू 4थीपर्यंत शिक्षण झालं होतं. पण तिला जीवनाची समज मोठी होती. आम्हा दोघात आमची अशी कोड भाषा सुरू झाली. सकाळीच ती उठली म्हणजे ती घरातून गाण्याची एक दर्दभरी लकेर सोडायची. अभी न जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं, ह्या काही गाण्यांच्या ओळी आजही आठवतात. अर्थात पुढं मीही गाण्यातच उत्तर द्यायचो. गाण्याच्या सुरावटीमुळं मला जाग यायची. लहान मुलांशी बोलता बोलता माझ्या लक्षात यायचं की अरे ही तर आपल्याशी बोलते आहे. संध्याकाळी मी लवकर घरी यावं म्हणून आग्रहानं सांगू लागली. अर्थात हा सारा संवाद तिच्या लहान भावंडांबरोबर चाले. मी काय समजायचं ते समजून चुकायचो. ऑफिसात फाईलच्या पानातून तिचे हसरे डोळे दिसायचे. माझ्यात होत असलेला फरकही मला कळू लागला. काल व परवापर्यंत सईचा विचार करीत होतो. आता मात्र सईची जागा सलमाने घेतली आहे ही जाणीव व्हायची. मी खूप रात्री येणारा आता घरी लवकर येऊ लागलो. चाळीत घुसताना लक्षात यायचं सलमा नटून सजून माझीच वाट पाहत आहे. कुणाच्या लक्षात येणार नाही अशी ती कुर्निसात करायची. वाटायचं आपण राजदरबारात पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, कादंबरी वाचनातील आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तुमचे प्रेम आणि लोभ असेच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.